म्हणून आपण हा सोहळा संपन्न करतो। म्हणून तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणातल्या शिवाजी महाराजांना म्हणजेच तुम्हाला शिवभक्तांना मी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं रामनगरमध्ये जे हे शिवप्रेमी मंडळ आहे, शिवप्रेमी मित्र मंडळ, यांचा मी अत्यंत आभारी आहे, कारण त्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने शिवाजी महाराजांना आजही रामनगरमध्ये जिवंत ठेवलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जसा अथक प्रयत्न करून आपल्या जीवाची बाजी लावून स्वराज्य उभं केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या धोरणांनी, तसं काही रामनगरच्या प्रमुख व्यक्तींच्या धोरणांनी आणि शिवप्रेमाने ज्या मावळ्यांनी अथक प्रयत्न करून हा उत्सव साजरा केला आहे, त्यांचा सुद्धा मी अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे। ज्या शिवप्रेमी मित्र संगीत मंडळांनी इतकं अप्रतिम इथे शौर्य गीतं, शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेमगीत इतक्या उत्स्फूर्तपणे आणि इतक्या सुरात आणि इतकं सुंदर संगीत साजाने गायलेलं आहे, ती साही गाणी ऐकताना माझ्या अंगावरती सुद्धा शहारे आले, इतकं सुंदर तुम्ही गायलं, क्या बात आहे, अतिशय छान। आणि स्वयं या मुलाचा खरंच आपण सगळ्यांनी स्वयंप्रेरणेने स्वागत करायला पाहिजे अंतःकरणामध्ये, फक्त इथे या रंगमंचावरती किंवा व्यासपीठावरती नाही, की दर रविवारी येऊन शिवाजी महाराजांची आरती होत असताना किंवा पूजा होत असताना तो तिथे उभा राहतो आणि अंतःकरणापासून शिवाजी महाराजांना आपली आदरांजली वाहतो। हा आपल्यासाठी त्याच्या रूपानं धडा आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला घालून दिलेला। म्हणून मला नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराजांचं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी एक प्रसंग मला आठवतो, तो तुमच्या समोर मांडायचा आहे, आणि तो प्रसंग मांडण्यापूर्वी एक गोष्ट मला सतत आणि सतत खात राहते की आज आपण सगळे हिंदू म्हणून जगतो आहोत, त्याला कारण कोण आहे? सगळ्यांनी एकमुखाने सांगावं, कोण कारण आहे? छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचं छत्र जर आपल्यावरती नसलं असतं तर आज आपण हिंदू म्हणून मिरवलं नसतं, हिंदू म्हणून भगवी टोपी सुद्धा अंगावर घातली नसती, आणि शाळेमध्ये सुद्धा मी हिंदू म्हणून लिहिलं नसतं। मग आज रामनगरमध्ये मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश देसाईंनी 2000 घरं असताना ती दोनही हजार घरं हिंदू म्हणून जगतायत, तर आज त्या हिंदूने इथं उपस्थित होणं अत्यंत गरजेचं होतं। प्रत्येकाने जाऊन त्यांना सांगा, किंवा उपस्थित असलेल्या लोकांनी सुद्धा आपल्या घरामध्ये जाऊन सांगा की आम्ही हिंदू म्हणून जगतोय, त्याला एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज। मग आज जर त्यांचा जन्मदिवस आहे तर आपण सगळ्यांनी इथं उभं राहून इथं येऊन त्यांचा उत्सव साजरा करायला पाहिजे होता, फक्त 150 लोकांनी नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहानाचे मोठे झाले त्यावेळेस जिजाईंनी त्यांच्यामध्ये इतकं धर्मप्रेम, इतकं हिंदुत्वाचं प्रेम भरलं होतं की त्यांच्यातला हिंदू राजा जागा झाला आणि हिंदू म्हणून तो जगला, आणि हिंदू म्हणून त्यांनी आम्हालाही जगवलं, हे त्यांच्या आपल्यावरती फार ऋण आहेत। म्हणून आज आपण हिंदू म्हणून मिरवतो। याचं प्रत्येक घरानी रामनगरमधल्या आठवण ठेवून यापुढची कालक्रमणा केली पाहिजे। आणि पुढच्या शिवजयंतीला माझी अशी इच्छा आहे, विनंती आहे की 2000 घरांचे प्रतिनिधी इथं हजर पाहिजे। कसं आहे, व्याख्यान ऐकायला तुमच्यासारखी आता इथे सगळी बघितलं तर सगळी अशी बुजुर्ग मंडळीच आहेत, मावळे थोडेसेच आहेत। मगाशी मी येताना बघितलं मोटरसायकलवरून इतकी तरुण मुलं फिरत होती, मला फार वाईट वाटलं। इथे शिवाजी महाराजांचा इतका सुंदर उत्सव साजरा करतात रामनगरमधले काही माणसं, आणि ही मोटरसायकलवरून फिरत निघालेली आहेत। त्यांना वाटत नाही का लाज की मी हिंदू म्हणून आज फिरतोय, आज हिंदू म्हणून जगतोय त्या एका छत्रपती शिवाजी महाराजांमुळे? मग मी याला रामनगर म्हणावं का? माझ्या गावाचं नाव रामनगर आहे, पण माझी स्थिती रावणासारखी आहे, कितीतरी असुरांसारखी आहे, याचा विचार सुद्धा आजची तरुण मुलं करत नाही। त्याचं मला आज फार वाईट वाटतं। याला कारण आहे, मी याला पण माहिती असेल, आपला बाळूला इथं तुमच्या देवळामध्ये, शिवाच्या देवळामध्ये, रामेश्वराच्या देवळामध्ये एकदा असेच सगळे शिवप्रेमी जमले होते। त्यावेळी मी म्हटलं होतं
की प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक शनिवारी शाळेत जो कोणी मास्तर असेल, मराठी मास्तर जो इतिहास शिकवतो, त्याची बोलण्याची पद्धत खूप छान असते. त्याला बोलवा आणि श्रीमान योगी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्या ज्या कोणी लिहिलेलं आहे त्या सगळ्यांचं चरित्र एक रविवार एक शनिवार, एक रविवार एक शनिवार या मुलांना वाचून दाखवा. कारण आज वाचायला कोणीच जात नाही. हे वाचून दाखवल्याशिवाय त्यांच्यातला शिवाजी जागा होणार नाहीये. आणि त्यांच्यातला शिवाजी जर जागा झाला नाही तर ते असेच मोकाट मोटरसायकलवरून फिरत राहणार आहेत आणि शिवाजी महाराजांचं जे महत् कार्य जे त्यांनी आमच्यावरती सोपवलेलं आहे ते पुढे कॅरी फॉरवर्ड करणारच नाहीत. म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की फक्त शिवछत्रपतींच्या या महाउत्सवाला शिव आख्यान ऐकायचं, शिव प्रताप ऐकायचा, शिव व्याख्यान ऐकायचं, टाळ्या वाजवायचं, निघून जायचं. याच्यासाठी हे व्याख्यान किंवा हा छत्रपतींचा सोहळा नाही आहे. तर आपण प्रत्येकाच्या आतला शिवाजी जागा करण्याची वेळ आज आलेली आहे. आता विचार एक माझ्या मनात आला म्हणून माझ्या भगिनींना सांगतो, लहान मुलींना सांगतो, जे कॉलेजमध्ये चालले सगळ्या तुम्हाला मी आज जागा करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या देशामध्ये लव जिहाद नावाची घाणेरडी गोष्ट आलेली आहे. हे लव जिहाद काय तुमच्या शिक्षकांकडून ओळखून घ्या. माहीत नसेल तर आईवडिलांना विचारा, माहीत नसेल तर या बुजुर्गांना विचारा. पण या लव जिहादला बळी पडू नका. कारण ते वेगवेगळे काहीतरी एक क्लुप्त्या काढत राहतात की आम्ही हिंदूंना कसं संपवू. तर आम्ही जागरूक राहायला पाहिजे. आणि मातानो, तुमच्यातले जिजामाता जर जागी असेल, जर तुम्ही शिवछत्रपती महाराजांना मानत असाल तर ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जे महत् कार्य केले हिंदू जगवण्यासाठी त्यांच्या विरुद्ध जाऊन तुम्ही लव जिहादला बळी पडू नका. कारण तुमचं उद्याचं आयुष्य अतिशय बर्बाद करण्यासाठी काही लोक टपलेले आहेत. त्याच्यासाठी सावध राहा असं मी तुम्हाला अत्यंत प्रेमाने सांगतोय. शिवाजी महाराजांचं स्मरण करून सांगतोय, या लव जिहादला बळी पडू नका. त्याची कारणं अनेक आहेत, ही सांगण्याची गरज नाही. आज मला हिंदू म्हणून जगायचं असेल तर मला शिवाजी महाराजांचे प्रताप आठवायची गरज नाही, मला शिवाजी महाराजांची गुणवत्ता आठवायची गरज आहे. मला जर आज हिंदू म्हणून जगायचं असेल आणि हिंदू म्हणून जगवायचं असेल, माझा हिंदू धर्म जर शेष ठेवायचा असेल